गट इच्छा व्यक्त करतो आणि त्या इच्छेनंतर त्यांच्याशी चर्चा संवाद झाल्यावर निर्णय होतो. ठाकरे गटाची वाटाघाटी सुरू आहे. मी जसं सांगितलं संवाद तर सर्वांशी सुरू आहे. यामध्ये तर काँग्रेसचा सुद्धा एक गट आमच्याशी संवाद करतोय. संवादाचं कुठं अडचण आक्षेप असण्याचं काही कारण नाही. आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण संवाद करतो. काँग्रेसचा कुठला गट गट नाही, कोणता गट नाही, ते काँग्रेसचे आहे. आता नेत्यांनी त्यांना वाटलं असेल, आमच्यासाठी ते काँग्रेसचे आहे. पण कुठतरी काँग्रेसमधल्या अंतर्गत वाटाघाटी जे सुरू आहे किंवा वाद सुरू आहे त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. रणनीती रचली जाते. नाही, आम्ही रणनीती रचण्याचा विषय नाही. आम्ही स्वतःहून काही त्यांच्याशी संपर्क केला नाही. त्यांनी आमच्याशी संपर्क केला. त्यांच्याकडून संदेश घेऊन काही कार्यकर्ते आले आणि ते म्हणाले की तुमच्यासोबत आम्हाला चर्चा करायची आहे. मग आम्ही चर्चा त्यांच्याशी पहिल्या फेरीची आमची झाली आहे. पुढे बघू काय होतं. तुम्ही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे या सगळ्या सत्ता स्थापनेबाबत? हा, निश्चित आज आमच्या पक्षाची बैठकच आहे. सर्व एकत्र बसणार होतो. काल जोरगेवारजी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनी. माझ्या माहितीप्रमाणे ते मागच्या आठवड्याभर तिकडेच आहे. मी 26 जानेवारी होती, झेंडावंदनाच्या कार्यक्रमामुळे मी काही गेलो नव्हतो. किती लोक संपर्कात आहे किंवा संदेश द्या लोकांनी घेऊन आला? किती असं आहे, सर्व गोष्टी सांगितल्या जात नाही. काही यामध्ये गुप्तता ठेवणं गरजेचं असते. सर्वच सांगितलं तर मग सावध होतील बाकी लोक. तुमच्यावर जबाबदारी पक्षानं सोपवलेली आहे. ज्येष्ठ माझ्यावर जबाबदारी सोपवली नाही. मी माझ्या परीने या पक्षाचा कार्यकर्ता आहे. आजपासून नव्हे, जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून या विचाराचा मी पाईक आहे. मी काही पक्ष इकडचा तिकडचा बदलून या पक्षात आलेलो नाही. तर मी तर या पक्षाचाच आहे. जेव्हापासून मला थोडं समजायला लागलं तर मला वाटतं की जे जे शक्य उत्तम होण्याचा प्रयत्न आहे तो मी करेन. आणि यामध्ये फक्त महापौर बनवणे इतका हेतू नाही आहे. या शहराचा विकास व्हावा. खूप विदर्भानी भोगला आहे, चंद्रपूरनीही खूप भोगला आहे. चंद्रपूरमधले काँग्रेसचे काही नगरसेवक एक गट आमच्या संपर्कात आहे. ठाकरे गटाशी सुद्धा चर्चा सुरू आहे. एकंदरीतच तिथे महापौर पदासंदर्भात भाजपकडून जे काही हालचाली सुरू आहेत त्या संदर्भात मुनगंटीवार यांनी माहिती दिलेली आहे. नुकतीच बंटी भांगडिया आणि जोरगेवार यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची याच संदर्भात भेट घेतली होती.